नमस्कार मी पोट्टो मी नितेश बाळकृष्णाजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चल घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून जे पोरं आदिवासी समाजाचे आहे म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीचे पोरं ठीक आहे अनुसूचित जाती म्हणजे एससी अनुसूचित जमाती म्हणजे एसटी त्याच्या व्यतिरिक्त ठीक आहे म्हणजे अनुसूचित जातीसाठी जमातीसाठी मातंग समाजाच्या मुलासाठी कुणबी मराठा मुलांसाठी आणि जे ठीक आहे अप्पर कास्टमध्ये येतात ब्राह्मण जैन शीख वगैरे ठीक आहे आणि अनेक मुस्लिमसुद्धा येतात त्याच्यात तर या मुलांसाठी शासनानं वेगवेगळ्या संस्था उघडल्या आणि या संस्थेच्या माध्यमातून या देशात कलेक्टर व्हायचं असेल तर UPSCची एक्झाम द्यावी लागते डेप्टी कलेक्टर DYSP तहसीलदार नायब तहसीलदार BDO या ठीक आहे SDO व्हायचं असेल तर MPSC राज्यसेवेची परीक्षा द्यावी लागते PSI STI ASO व्हायचं असेल तर MPSC कंबाईन ग्रुप Bची परीक्षा द्यावी लागते बँकेत मॅनेजर म्हणून लागायचं असेल किंवा क्लरिकल स्टाफ म्हणून लागायचं असेल तर IBPSच्या परीक्षा द्यावी लागते त्याच्यानंतर कोणाले जर PWD विभागात इंजिनियर म्हणून लागायचं आहे महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदच्या तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे टेक्निकल ठीक आहे सर्व्हिसेस म्हणून तर अशा वेगवेगळ्या परीक्षा पोलीस भरतीत कॉन्स्टेबल म्हणून लागायचं आहे तर या सगळ्या परीक्षा लय लोकांची इच्छा राहते करायची पण याची क्लासची फी भरता येत नाही अनेक लोकांना शहरात येऊन राहायची सोय नाही राहत तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या ज्या संस्था आहे जी आदिवासी समाजासाठी काम करते TRTI ठीक आहे ट्रायबल रिसर्च ठीक आहे टेक्निकल इन्स्टिट्यूट ठीक आहे ही जी संस्था आहे ही अनुसूचित जमातीसाठी काम करते बार्टी ठीक आहे बार्टी ही संस्था अनुसूचित जातीसाठी म्हणजे शेड्यूल कास्टसाठी काम करते मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे ठीक आहे रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर उभं केलं महाराष्ट्र शासनानं हे मातंग समाजासाठी काम करते सारथी ही मराठा कुणबी समाजासाठी काम करते ठीक आहे त्याच्यानंतर कुणबी समाजासाठी महाज्योती म्हणजे OBCसाठी महाज्योती बी काम करते आणि पण महाज्योती याच्यात नाही अमृत ठीक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWS घटकासाठी ही काम करते ह्या पाचही संस्था याच्यात महाज्योती वॉकआउट झाली होती 2023च्या प्रोग्राममध्ये हा कंबाईंड प्रोग्राम आहे ज्याले UPSCचे क्लास लावायचे आहे ज्याले MPSC राज्यसेवा डेप्टी कलेक्टर DYSP पदाचे क्लास लावायचे आहे ज्याले या ठीक आहे ज्याले तहसीलदार नायब तहसीलदार याचे क्लास लावायचे आहे PSIचे क्लास लावायचे आहे बँकिंगचे क्लास लावायचे आहे पोलीस भरतीचे क्लास लावायचे आहे हे क्लासेस मोफत होईल या संस्थेमार्फत मोफत होईल मोफत 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 पण मोफत कसे होईल अनेक लोकांना संभ्रम आहे तर आता सुवर्ण संधी आहे याचे फॉर्म निघाले आहे ठीक आहे आता शासनाचा एक जाहिरात आली आणि 9 ऑगस्टपासून म्हणजे ब्राह्मण जैन ख्रिश्चन ठीक आहे मुस्लिम समाजात जे EWS कॅटेगरीत येतात ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे पण जे ओपन कॅटेगरीत आहे त्यासाठी अमृत नावाची संस्था आहे ठीक आहे त्या वेबसाईटवर जायचं आणि तिथं जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा खालतं आपल्या लिंकमध्ये सगळ्या संस्थेचे आम्ही ठीक आहे वेबसाईटचे लिंक टाकणार आहे तिथं जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचा युजर ID पासवर्ड बरोबर पास ठेवायचा युजर ID पासवर्ड रजिस्टरवर आपल्या नोंद करून आपल्या डायरीत ठेवायचा तो कधी बी कामी येईन ठीक आहे तर याच्या सगळे क्लासेस मोफत देणार आहे म्हणजे UPSCचे क्लास दिल्लीले राहताना तुम्हाला राहासाठी तिथं महिन्याचे 15,000 रुपये ठीक आहे MPSCसाठी 13,000 रुपये 11 महिने असे भेटतील का आणि पुन्हा 15,000 रुपये एका पुस्तकासाठी भेटते पोलीस भरतीसाठी 10,000 रुपये भेटते ठीक आहे 10,000 रुपये भेटते आणि 12,000 रुपये एक वेळा भेटते असं ते ठीक आहे असा तो पॅटर्न असते म्हणजे राहाचे पैसे देते तुम्हाला पुस्तकाचे पैसे देते एक वेळा 12-13,000 रुपये आणि त्याच्यानंतर क्लास बी मोफत म्हणजे हे वेगवेगळी सुविधा तुम्हाला कुठेही भेटणार नाही हा शासनाचा प्रोग्राम आहे महाराष्ट्र शासनाचा तर सरकारी योजनेद्वारे मोफत कोचिंग UPSC MPSC पोलीस भरती SSCचे क्लास बँकिंग रेल्वे नाबार्ड ठीक आहे LIC आणि TET शिक्षक टीचर इलिजिबिलिटी टेस्टसुद्धा आता हे सगळे ऑफलाईन क्लासेस होत असते आणि याचे तुम्हाला राहासाठी पैसे भेटत असते पण याच्यात सिलेक्ट कसं होते हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर याच्यात तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं असेल तर सिलेक्ट व्हायसाठी एकच इलाज आहे तुम्ही पहिले फॉर्म भरा तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा त्याच्यासाठी तुमचा युजर ID पासवर्ड करून ठीक आहे पासवर्ड करून तिथं टाका लागते तो क्रिएट केला का तुमचा फॉर्म ओपन होते तो फॉर्म भरून द्यायचा 9 ऑगस्टपासून या परीक्षाचा फॉर्म नोंदणी प्रक्रिया चालू होणार आहे शेवटली तारीख आहे 23 ऑगस्ट वेळ दौडू नका पुन्हा म्हणू नका कराया मास्तर सांगितलं नाही माझं काम आहे का ज्या योजनेतून तुमच्या फायदा होत असेल लेका या योजनेतून तुम्ही एक्झामचा ठीक आहे सिलेबस पूर्ण केला आणि एक्झाम दिल्यान पास झाले तर आयुष्यभर माझं नाव तरी घ्यान
म्हणून सरकारी योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना घेतला पाहिजे, याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. 23 ऑगस्ट शेवटली तारीख आहे. पण याच्यात महाज्योती यायला पाहिजे, पण तिले पैसे खायचे धंदे जास्त आहे. ठीक आहे, कारण ते कमिशन तिचं याच्यासोबत मॅच नव्हतं होत. तर मग म्या धाड टाकली होती, बमाड 50% कमिशन चालू होतं त्याचं. पार उघडकीस आणलं पुन्हा त्याले. ठीक आहे, पूर्ण नागोय करणार आहे मी, कारण त्याचं ठीक आहे अजून जर जागेवर आले नाही तर याच्यात त्यानं यायला पाहिजे होतं. ओबीसीच्या पुरायसाठी महाज्योती संस्था आहे ती आली नाही. तर तुम्ही या योजनेचा फॉर्म भरा. तुम्ही एक सेंटर निवडायचं आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यात सेंटर निवडलं, परीक्षा ऑनलाईन होणार आहे. हां, याची परीक्षा होईल, त्याचा रिझल्ट लागल. ठीक आहे, ह्या शासनाचा तो ठीक आहे ॲडव्हर्टाईजमेंट आली. ठीक आहे, आणि कॉमनली ॲडव्हर्टाईज आली आहे. तर याच्यात तुम्ही पहा, मी का म्हणून राहिलो, ह्या सगळ्या कॉमन परीक्षेसाठी तुम्ही जे अप्लाय करणार आहे, मागच्या वर्षी एखाद्या ठीक आहे एखाद्या मराठा समाजाच्या पोरानं सारथीमधून UPSCला फॉर्म भरला होता, तो यावर्षी MPSC राज्यसेवेला भरू शकते. किंवा आदिवासी समाजाचा पोरगा आहे, मागच्या वर्षी UPSCला भरला होता. ठीक आहे, तर तो खालच्या एक्झामले भरू शकते. पण पोलीस भरतीले भरला आहे आणि तो म्हणते मला UPSCला भरायचा आहे. ठीक आहे, तर असा भरता येते का? तर ते आपण आता याच्यात पाहूया. त्यानं दिलंच आहे का तुम्हाला कोण्या कॅटेगरीनुसार फॉर्म भरता येईल. तर त्यानं ठीक आहे कॅटेगरीचा कॉलम इथं दिलेला आहे. कुठं गेलं? ठीक आहे, कोण्या गुणवत्तेनुसार भरायचा आहे. आणि हे बा इथं आहे. ठीक आहे, तुम्ही पहिले वर्ग 4चा फॉर्म भरला आहे तर तुम्हाला नाही, सॉरी उलटं सांगितलं म्या. जर तुम्ही पोलीस भरतीचा भरला आहे तर तुम्हाला नंतर कंबाईनचा भरता येईल. कंबाईनचा भरला आहे तर तुम्हाला पोलीस भरतीचा दुसऱ्यावरती भरता येणार नाही. मग कंबाईनचा भरला आहे तुम्ही MPSC राज्यसेवेचा भरू शकता. MPSC राज्यसेवेची परीक्षा तुम्ही दिली आहे तर तुम्हाला UPSCचा फॉर्म भरता येते. पण तुम्ही UPSCचा अभ्यासक्रम सिलेबस पूर्ण केला आहे यावर्षी, आता तुम्हाला पोलीस भरतीच्या क्लास लावायचा आहे, तर असं करता येणार नाही. ते म्हणते का तुम्हाला क्लास 4 पासून वरतं एक्झाम तुम्ही देत गेले तर 4 वर्ष तुम्हाला 4 योजनेचा फायदा घेता येईल. पण ते म्हणते का डायरेक्ट UPSC किंवा MPSC राज्यसेवा भरला आणि तुम्हाला पोलीस भरतीचा यावर्षी लाभ घ्यायचा आहे, तसं घेता येणार नाही. तर तुम्ही लोअर स्टेप करून जाऊ शकता. पण ज्याला खरंच UPSC करायचं आहे त्यांना लावा. इथं तुम्हाला UPSC करायला दिल्लीच्या क्लासची 2 लाख फी असेल तर ते सरकार भरते आणि तिथं राहा खायचासाठी सरकार वेगळे पैसे देतात. या पैशात तुम्ही तिथं राहायचं, पुस्तकं घ्यायचं, अभ्यास करायचा. ठीक आहे, MPSCचे ठीक आहे MPSCचा क्लास लावायचा आहे तर पुण्याला तुम्हाला क्लास उपलब्ध करून देते. कंबाईनसाठी डिव्हिजनल वाईज कंबाईन ग्रुप Bसाठी क्लास उपलब्ध करून देते. पोलीस भरती जिल्ह्यात क्लास होतात आणि त्याचं मग ते क्लासेससाठी तुम्हाला कोणते क्लासेस पाहिजेत हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागते. तर सगळ्यात पहिले फॉर्म भरा, परीक्षा द्या. परीक्षेचा रिझल्ट लागला तर परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतरच तुम्हाला अकॅडमी सिलेक्ट करता येते. तर तुम्ही ज्या साईडवर फॉर्म भरला, तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येतात, फक्त याच्यात आदिवासी समाजासाठी कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी केलेली आहे. बाकी लोकांसाठी जे कोणी असन, मराठा असन, OBC मराठा असन, कुणबी असन, मातंग असन किंवा EWS मध्ये असन, ठीक आहे, तर या सर्व लोकांसाठी उत्पन्नाचा क्रायटेरिया 8 लाखाच्या खाली पाहिजे. ही एक अट आहे. 8 लाखाच्या खाली उत्पन्नाचा क्रायटेरिया पाहिजे. ठीक आहे, आणि सगळ्याले फॉर्म भरणं कंपल्सरी आहे. त्याच्यात सांगितलं का अभियांत्रिकी जे सर्व्हिस आहे, UPSCसाठी ग्रॅज्युएट पाहिजे, MPSCसाठी एनी ग्रॅज्युएट पाहिजे, अभियांत्रिकी सेवासाठी BTech किंवा BEची डिग्री पाहिजे, सिव्हिलमध्ये किंवा इन्व्हायरमेंटमध्ये किंवा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग पाहिजे. ठीक आहे, किंवा BTech पाहिजे किंवा BE पाहिजे ऑटोमोबाईलमध्ये. हां, ठीक आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची किंवा इलेक्ट्रिकल किंवा पॉवर इंजिनिअरिंगमध्ये डिग्री पाहिजे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक अँड पॉवर इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे. ठीक आहे, तर हे पोरं फॉर्म भरू शकते. MPSC विधी न्याय विभागाच्या बी पोस्ट आहे, त्याचा बी तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टात जज बनायचं असेल तर त्याचा ह्या ठीक आहे JMFCची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी बी क्लास हां, त्याची परीक्षा सरकार नंतर घेते. MPSC JMFCची ह्या सगळ्या परीक्षा तुम्हाला पोस्ट घ्यायच्या आहेत नंतर, पण त्याची परीक्षा पास कशी करायची याच्यासाठी क्लास लावासाठी ही परीक्षा आहे. याचे फॉर्म चालू झाले आहे, तुम्ही भरू शकता. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. MPSC ग्रुप B ग्रुप C साठी ग्रॅज्युएट पाहिजे. ठीक आहे, MPSC SSC ठीक आहे क्लास 3 साठी ग्रॅज्युएट पाहिजे. बँकिंग, रेल्वे, नाबार्ड, LIC साठी ग्रॅज्युएट पाहिजे. शिक्षक पात्रता फेरीसाठी D.Ed B.Edची पात्रता लागेल. पोलीस भरती आणि आर्मी प्रशिक्षणासाठी किमान 12वी पास पाहिजे आणि सैन्य भरतीसाठी 10वी पास पाहिजे. हा क्रायटेरिया आहे. आणि तुम्हाला आता ठीक आहे कसं जायचं, खालतं लिंक दिले आहे, हे मोबाईल नंबर दिले आहे. TRTI साठी 022 65 47 5001. ठीक आहे, बायटीसाठी जे SC कॅटेगरीचे मुलं आहेत त्यासाठी 022 65 47 5003. ठीक आहे, सारथीसाठी
म्हणजे जे मराठा कुणबी पोरं आहे 022 65 47 5000 ठीक आहे 7 आणि हे त्याच्या साईटची आहे. साईटच्या लिंक मी खाली टाकत आहे. बायटी टायटी तुम्ही ज्या कॅटेगरीत आहे त्या कॅटेगरीनुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आणि या योजनेचा फायदा घ्या. अमृतसाठी आहे 022 65 47 5009. अण्णाभाऊ साठे ठीक आहे 022 65 47 5005. ठीक आहे. ह्या सगळ्या संस्थांना आपापले नंबर दिले आहे. काही बी अडचण आली तर तुम्ही कॉल करा. ठीक आहे. हेल्पलाईन नंबर बी दिला आहे TRTIसाठी 022 26 33 08 54. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्थेसाठी 3-4 नंबर दिले आहे 022 26 33 33 33 30 26. ठीक आहे. 020 26 33 33 39 020 26 34 36 00. ठीक आहे. त्याच्यानंतर सारथीसाठी 022 25 59 25 20. त्याच्यानंतर अमृतसाठी 020 29 99 90 96. आणि अण्णाभाऊ साठेसाठी 022 44 51 58 54. 020 25 50 01 94 हे त्याचे ठीक आहे टोल फ्री नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे आम्ही टोल फ्री नंबरसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तुम्ही या व्हिडिओचा फायदा घ्या आणि ठीक आहे सगळ्यांना फॉर्म भरा. पुन्हा बोंबलू नका आणि युजर ID पासवर्ड बरोबर ठेवा. आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बरोबर होईल. एक्झाम पास झाल्यानंतर त्याची यादी लागेल. त्या यादीमध्ये तुम्ही यायले पाहिजे. मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर अंतिम लिस्ट लागेल आणि तुम्ही सिलेक्ट झाले तर मग तुम्हाला क्लास जॉईन करता येईल. तर अशी त्याची प्रोसिजर आहे. ठीक आहे. सोबतच ठीक आहे दुसरं काय तर हे झालं होतं. ठीक आहे. बार्टी टार्टी ठीक आहे बार्टी टार्टी अमृत सारथी आणि RT या समाजासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहे मातंग समाजासाठी RT ठीक आहे. त्याच्यानंतर TRTI आदिवासी बार्टी ठीक आहे अनुसूचित जातीसाठी आणि त्याच्यानंतर अमृत हे EWS साठी काम करते. ह्या सर्व संस्था ठीक आहे ह्या सर्व संस्था आपले पोरं या समाजातले पोरं शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे त्याच्यासाठी ह्या संस्था काम करून राहिल्या. ज्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे सर्व कॉमनली एक्झाम होणार आहे. सगळ्यांना सेंटर बरोबर सिलेक्ट करायचं. सेंटर गिंटर चेंज करून भेटणार नाही. एकच वेळा निवडायचं आणि फ्री ऑफ कास्ट आहे. फॉर्म भरायची फी नाही आहे. एक्झाम पास झाले तर तुम्हाला या स्कॉलरशिपचा फायदा भेटेल. क्लास मोफत राहायचं खायचं जेवणाचा खर्चसुद्धा सरकार देणार आहे. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद जय महाराष्ट्र.